जास्त मसाले नाहीत, जास्त तामझाम नाही, फक्त मोजक्या साहित्यात हा पदार्थ घरी बनवाल तर तुम्ही बाहेर खायला जाणं विसरून जाल. त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतले, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, 1 वाटीभर इथे मी स्वीट कॉर्न घेतले आहेत ते घालायचे, 10 मिनिटं पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे, चाळणीमध्ये निथळून काढायचे. इथे मी 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत, ते मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे. हे मॅशर जर तुम्हाला हवं असेल, प्रोडक्ट मी टॅग केला आहे तिथून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ओरिगॅनो, अर्धा चमचा पिझ्झा सीझलिंग्स, त्यासोबतच चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एका वाटीमध्ये मी पाणी, एका वाटीमध्ये मोजलेला चीज घेतला आहे. तयार मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं. त्यानंतर पसरवून त्यामध्ये चीज भरायचं, बंद करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि अशा पद्धतीचे कटलेट म्हणजे टिक्की तयार करून घ्यायची. त्यानंतर गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. तयार केलेली टिक्की त्यामध्ये सोडायची. खालच्या बाजूनी हलकीशी भाजली गेली की त्यानंतरच चमच्याने अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. मोठ्या आचेवरतीच तळून घ्यायची आहे. गॅसचा फ्लेम अजिबात मीडियम किंवा लो करायचा नाही. तर इथे पाहू शकता सर्व चीज टिक्की बनवून तयार झाल्या आहेत. इथे तुम्ही चीजसुद्धा पाहू शकता, मस्त मेल्ट झाला आहे. तुम्ही सुद्धा एकदा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा पदार्थ नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.